नमस्कार बाबा, मी पृथ्वीराज स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखणार आहे. आणि आज आपण महाराष्ट्रातल्या मुंबईच्या आणि ठाण्याच्या जवळच्या सर्वात जुन्या ठिकाणी चाललो आहे. आणि ते ठिकाण खूप जुनं आहे, तिकडे खूप लोकांची भक्ती आणि ते खूप सुंदर अशी जागा आहे. तर त्याला आपण एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला मी दाखवतो. आणि या कंटेंटमध्ये थोडं काहीतरी नवीन बनवायचं मी ट्राय करतो. थोडं इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे थोडा मोठा पण होईल, थोडा छोटा पण होईल. सो बघू आपण आता निघूया. चला बाय. चालू करूया. तर मुंबईची ही भयंकर गर्दी, ट्रेन प्रवास आणि सगळं त्रास दूर करण्यासाठी आपण एका ठिकाणी चाललो आहे. तर तिकडे जाण्यासाठी सेंट्रल लाईनला आपल्याला ठाण्याला उतरावं लागतं. ठाणे वेस्टला उतरल्यानंतर आपल्याला सरळ चालत 10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि ते चालून आपल्याला हे मंदिर लागतं, त्याचं नाव आहे कोपिनेश्वर मंदिर. हे मंदिर खूप पुरातन आणि 7व्या शतकातलं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये अनेक देवांचा सहवास किंवा असं म्हणलं जाईल की ह्या मंदिरामध्ये अनेक देवांचं दर्शन आपल्याला घडून जातं. तसंच ह्या मंदिरामध्ये खूप आकर्षित असं नंदीची मूर्ती आहे. तरी ही मूर्ती सर्व भक्तांना आकर्षित करते. सोबतच दक्षिणमुखी मारुती, नंतर अजून एक मारुतीचं मंदिर, शनी मंदिर, महाकालीचं मंदिर, खूप सारे असे विठ्ठल रुक्मिणी, दत्त मंदिर असे अनेक मंदिरं इथे आहेत. हे मंदिर तर ह्या मंदिराचा सर्वात ज्या नावाने मंदिर ओळखले जाते ते म्हणजे महादेवाचं मंदिर. या मंदिरामध्ये महादेवाची जवळजवळ 4.5 फूट उंचीची शिवलिंग आहे. तर लोक असे म्हणतात की ही शिवलिंग जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यास लागेल तेव्हा ह्या पृथ्वीतलाचा नाश होईल. सोबतच आता जे काय आहे ते तुम्ही बघतात, हे मंदिर किती सुंदर आणि किती भव्य आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. सो आता मी इथे ब्लॉग संपवतो आणि आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन जागेवरती. ठीक आहे, चला बाय.